मुंबईत येत्या गुरुवारपासून टँकर असोसिएशनचा संप पुकारण्यात आलाय। मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। 10 एप्रिलपासून असोसिएशनने बेमुदत संपाचा निर्णय घेतलाय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 तलावांमध्ये केवळ 33% पाणीसाठा शिल्लक असताना आता केंद्र सरकारच्या नव्या नियमांना विरोध करण्यासाठी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने संपाचे हत्यार उपसलेलं आहे। आधीच मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट असताना आता वॉटर टँकर असोसिएशनने बेमुदत संपाचे हत्यार उपसल्याने त्याचा फटका मुंबईकरांना बसणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, काय अधिकची माहिती आहे? मुंबईत गुरुवारपासून टँकर असोसिएशनचा संप पाहायला मिळणार आहे। मुंबईत गुरुवारपासून टँकर असोसिएशनचा संप राहणार आहे। यामुळे बांधकाम विभागाला मोठा फटका बसणार आहे। मुंबईमध्ये जे बांधकाम सुरू आहे त्याला हा फटका बसू शकतो। केंद्र सरकारच्या जे केंद्रीय भूजल प्राधिकरणाचा जो नवीन नियम आहे त्या नियमाविरोधामध्ये खरं तर टँकर असोसिएशनने हे संपाचं अस्त्र उगारलेलं आहे। मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणांमध्ये 33% पाणीसाठा शिल्लक असताना अशा प्रकारचा निर्णय हा टँकर असोसिएशनने घेतल्यामुळे मोठा भार हा खरं तर धरणांवरती येऊ शकतो, जो पाणी पुरवठा होतो यावरती येऊ शकतो। एकूणच मुंबईमधील ज्या आस्थापना आहेत, मॉल असतील, कंपन्या असतील, यांना सुद्धा कुठेतरी पाणी कपातीचा फटका बसू शकतो। त्यामुळे या विभागाकडून टँकर्स असोसिएशनच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या संदर्भात लवकरात लवकर चर्चा होऊन यावरती काही समाधानकारक उत्तर निघतं का यावरती भर दिला जाईल। मात्र एकूणच गुरुवारपासून हा जो टँकर असोसिएशनचा संप आहे तो जर लागू झाला तर मोठा जी पाणी टंचाई आहे ती आस्थापना असतील, बांधकाम विभाग असतील यांना बसण्याची शक्यता आहे। मेघना, निश्चित धन्यवाद स्वप्नील, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।